नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 3 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, काही बाजार समितीमध्ये बाजारभाव आज स्थिर आहेत, तर काही बाजार समितीमध्येच बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे. मग कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेले आहेत आणि स्थिर आहेत पहा मित्रांनो. वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 1169 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,010 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला मुंबईला आवक आलेली आहे 435 क्विंटलची. कमीत कमी मुंबईला हळदीला दर मिळालेला आहे 16,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 24,000 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो शेनगाव. या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 99 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला आहे 13,500 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हादगाव तामसा. लोकल हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कालच्या प्रमाणेच बाजारभाव या बाजार समितीमध्ये स्थिर पाहायला मिळत असून आवक आलेली आहे 100 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये. सर्वसाधारण दर 12,000 रुपये, तर जास्तीचा दर 13,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा राजापुरी. हळदीला आवक आलेली आहे लोह्याला 11 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,251 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा. लोकल हळदीला आवक आलेली आहे 409 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,800 रुपये. सर्वसाधारण दर 13,156 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,300 रुपयाचा. यानंतरची मित्रांनो बाजार समिती आहे लोहा राजापुरी. हळदीला आवक आलेली आहे 6 क्विंटलची. कमीत कमी दर 11,301 रुपये. सर्वसाधारण दरसुद्धा 11,301 रुपये मिळाला, तर जास्तीचा दर मिळाला 11,601 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1,769 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,350. सर्वसाधारण दर मिळाला 13,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,495 रुपये.